तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल कलेक्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपलं ठरल्याप्रमाणे आज आपण एक नवीन ड्रग बघणार आहोत. त्याचं नाव आहे ॲस्पिरिन, म्हणजेच ॲसेटिल सॅलिसायक्लिक ॲसिड नावाचं ड्रग जे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. ह्याचा उपयोग तुम्हाला थेरॉटिकल एक्झाममध्ये लिहिण्यासाठी किंवा MCQ क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी नक्कीच होऊन जाईल बघा. तर आतापर्यंत बघितल्याप्रमाणे आपण पॅरासिटामॉल आणि डायक्लोफेनॅक हे दोन ड्रग बघितलेत. आज आपण नेक्स्ट बघू, त्याचं नाव आहे ॲस्पिरिन. तर बघा, ॲस्पिरिन हे आपलं जेनेरिक नेम आहे. ॲस्पिरिन ॲसिटिल सॅलिसायक्लिक ॲसिड. त्याचंच क्लास आहे आपल्या ड्रगचा, तो म्हणजे NSAIDs, म्हणजेच नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्ज. NSAIDs या क्लासमधले हे ड्रग आहे. अँटी प्लेटलेट एजंट, म्हणजेच जिथं क्लॉट फॉर्मेशन होते, क्लॉट फॉर्मेशन तुम्हाला माहीत आहे की आपल्या प्लेटलेट्समुळं क्लॉट फॉर्मेशन होत असते, परंतु ॲस्पिरिन जे ड्रग आहे त्या अँटी प्लेटलेट ॲक्टिव्हिटी करत असते, म्हणजे क्लॉट फॉर्मेशन होऊ देत नाही ते. ठीक आहे, आपण समोर बघूया त्याचे युजेस वगैरे. ॲनल्जेसिक अँड अँटीपायरेटिक इफेक्ट. अँटी प्लेटलेट पण आहे, म्हणजे क्लॉटसुद्धा फॉर्मेशन होऊ देत नाही. ॲनल्जेसिक म्हणजेच पेनसुद्धा कमी करते, आणि अँटीपायरेटिक म्हणजे फिवरसुद्धा कमी करण्याचं काम, नॉर्मल करण्याचं काम हे ॲस्पिरिन ड्रग करत असते. नेक्स्ट त्याची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कसं करते हे बघूया. तर ॲस्पिरिन इनिबिट्स म्हणजे काय? थांबून ठेवणे, फॉर्मेशन होऊ न देणे, म्हणजे काय करणं? इनिबिट करणं, प्रिव्हेंट करणं. सायक्लोऑक्सिजनेज फर्स्ट आणि सायक्लोऑक्सिजनेज सेकंड एन्झाईम्स which decreases the formation of prostaglandins and thromboxane A2. बघा, आपण डायक्लोफेनॅक ड्रगमध्ये फक्त COX-1 आणि COX-2 हे बघितलं होतं, जेणेकरून आपलं फिवर, पेन, स्वेलिंग रिड्यूस होत होती. पण ॲस्पिरिन जे ड्रग आहे ते सायक्लोऑक्सिजनेज फर्स्ट आणि सेकंडला सुद्धा इनिबिट करायला आणि ऑल्सो फॉर्मेशन प्रिव्हेंट करायला. कोणाचं? थ्रोम्बोक्सेन A2चं. आता हे तर आपल्याला माहीत आहे की COX-A आणि COX-1 आणि 2 जे आहे ते आपल्याला प्रोस्टाग्लॅन्डिन रिड्यूस, प्रोस्टाग्लॅन्डिनचं फॉर्मेशन करण्यासाठी हे महत्त्वाचे असतात. आणि प्रोस्टाग्लॅन्डिन काय करते? पेन, फिवर आणि इन्फ्लॅमेशन करण्याचं काम करते. तुम्हाला आधी पण सांगितलं होतं मी, जर ह्यालाच दोघाला जर प्रोड्यूस होऊ देणं नाही, याला जर इनिबिट केलं तर प्रोस्टाग्लॅन्डिन कमी होणार आहे, डिक्रीज होणार आहे, आणि अल्टिमेटली आपलं पेन डिक्रीज होणार आहे, फिवर डिक्रीज आणि इन्फ्लॅमेशन पण कमी होणार आहे. ही झाली याची ॲक्टिव्हिटी, ॲनल्जेसिक आणि अँटीपायरेटिक ॲक्टिव्हिटी. आता बघूया आपण याची अँटी प्लेटलेट ॲक्टिव्हिटी कशा प्रकारे करते हे. तर हे दुसरं ज्या एन्झाईमला इनिबिट करते त्याचं नाव आहे थ्रोम्बोक्सेन A2. याला काय केलं आहे ना? डिक्रीज केलं, कमी केलं, इनिबिट केलं. मग थ्रोम्बोक्सेन A2 जे आहे ते प्लेटलेट फॉर्मेशन करण्यामध्ये, म्हणजे क्लॉट फॉर्मेशन करण्यामध्ये महत्त्वाचं एन्झाईम आहे. याला जर फॉर्मेशन होऊ दिलं नाही, याला जर फॉर्म होऊ दिलं नाही तर तिथं क्लॉट बनणार नाही. अल्टिमेटली तिथं प्लेटलेटचं ॲग्रिगेशन होणार नाही, जेणेकरून तिथं क्लॉट बनणार नाही आणि तिथं ब्लिडिंग सुरू राहील, असा याचा मिनिंग होत असतो. हे झालं याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, म्हणजे नेमकं कशा प्रकारे आपलं ॲस्पिरिन जे ड्रग आहे ते वर्क करते. आता नेक्स्ट बघू आपण कोणकोणत्या याची इंडिकेशन्स आहेत, म्हणजे कोणकोणत्या कंडिशनमध्ये आपल्याला ॲस्पिरिन ड्रग यूज करावे लागतं, त्याला म्हणतात इंडिकेशन्स ऑर थेरॅप्युटिक युजेस. तर फर्स्ट आहे पेन रिलीफ करण्यासाठी. पेन होत असेल तर आपण ॲज अ ॲनल्जेसिक इफेक्ट म्हणून ॲस्पिरिन ड्रग यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल हेडॅक होत असेल आपल्याला, टूथॅक होत असेल, मसल पेनमध्ये सुद्धा आपण हे ड्रग यूज करू शकतो. नेक्स्ट अँटीपायरेटिक, म्हणजेच आपल्याला जर फिवर आले असेल, आपल्याला जर टेम्परेचर आपलं हाय झाला असेल, इन्क्रीज झाला असेल,
नॉर्मलपेक्षा तर आपण हे ड्रग यूज करू शकतो. नेक्स्ट अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग, याचे पण ॲक्शन आहे. अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजेच इन्फ्लामेशनला कमी करणे. आर्थरायटिसमध्ये आपण यूज करू शकतो. रुमॅटिक फीवरमध्ये आपण इथे यूज करू शकतो. नेक्स्ट आहे अँटी प्लेटलेट, याचा लो डोस. आपण ॲस्पिरिनचा लो डोस यूज करतो अँटी प्लेटलेट ॲक्टिव्हिटीसाठी. आणि ॲनल्जेसिक आणि अँटीपायरेटिक जर ॲक्टिव्हिटी पाहिजे असेल तर आपल्याला, तर आपण त्याचा हाय डोस यूज करत असतो. ठीक आहे. प्रिव्हेंट ब्लड क्लॉट होऊ देत नाही, प्रिव्हेंट करते, हे आपण आधीच म्हणलेलं आहे तुम्हाला. नेक्स्ट रिड्यूसेस द रिस्क ऑफ हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि अंजायना पेक्टोरिस. मोस्ट हार्ट अटॅक जे आहेत ते आपल्या आर्टरीजमध्ये क्लॉट फॉर्मेशन होऊन ब्लड फ्लो स्टॉप झाल्यानं हार्ट अटॅक नॉर्मली होत असतो. आपला जे ड्रग आहे ते क्लॉट फॉर्मेशनच होत देत नाही, म्हणून हे हार्ट अटॅकची रिस्क जी आहे ती रिड्यूस करते. बरोबर आहे, कमी करते. स्ट्रोकची जे रिस्क आहे, अंजायना पेक्टोरिसची रिस्क आहे, ती रिड्यूस करण्याचं काम आपलं ॲस्पिरिन ड्रग करत असते. आता नेक्स्ट बघू आपण कॉमन अडल्ट डोस किती आहे याचा. तर फीवर किंवा पेनसाठी आपण यूज करतो 300 ते 650 mg एव्हरी 4 to 6 hours, म्हणजे 300 to 650 मिलीग्राम एव्हरी 4 to 6 hours आपण हे ड्रग यूज करू शकतो. मॅक्सिमम जास्तीत जास्त आपण डोस 4 ग्राम पर डे, ह्याच्यापेक्षा जास्त केलं तर त्याची टॉक्झिसिटी होऊन त्याचे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला दिसू शकतात. तर मॅक्सिमम आपल्याला ॲस्पिरिनचा जो डोस आहे मॅक्सिमम एका दिवसाला 4 ग्राम एवढा आहे. ठीक आहे, मॅक्सिमम डोस आहे. आणि आपण 4 to 6 आवरली 300 to 650 मिलीग्राम एवढं ड्रग यूज करू शकतो. आणि हे झालं पेन आणि फीवरसाठी, म्हणजेच आपल्या अँटीपायरेटिक आणि अँटी ॲनल्जेसिक इफेक्टसाठी. आता बघू आपण अँटी प्लेटलेट थेरपीसाठी याचा डोस किती आहे. तर 75 to 150 mg डेली. बघा इथं 300 to 650 4 आवरली आहे, 4 to 6 आवरली आहे, पण इथं 75 to 150 mg डेली आणि कॉमनली 81 mg पर डे, म्हणजे याला आपण म्हणतो बेबी ॲस्पिरिन सुद्धा म्हणतो. त्याचं बघा याचा डोस कसा आहे, लो डोस आहे याचा. बरोबर आहे, तुम्हाला आधीच सांगितलं की मी अँटी प्लेटलेटचा हा ड्रग जो डोस आहे तो लो डोस असतो. तर कॉमनली तुम्ही लक्षात घ्या की 81 mg पर डे हा ॲस्पिरिनचा अँटी प्लेटलेट डोस असतो. ठीक आहे. आता नेक्स्ट बघायचं आपण कॉन्ट्रा इंडिकेशन्स काय होऊ शकतात, कोणत्या डिसऑर्डर्समध्ये सिम्पटम्समध्ये आपण हे ड्रग यूज करायचं नाही. कॉन्ट्रा इंडिकेशन्स काय काय आहेत नेमकं. तर फर्स्ट कॉन्ट्रा इंडिकेशन आहे ते म्हणजे पेप्टिक अल्सर डिसीज और GI ब्लिडिंग. तर इथं कॉन्ट्रा इंडिकेशन कशामुळे असेल बरं. तुम्हाला मी आधीच सांगितलं की हे ड्रग काय करते, क्लॉट फॉर्मेशन होत नाही, म्हणजे ब्लिडिंग कंटिन्यू सुरू होते. बरोबर आहे. मग ह्या डिसीज कंडिशनमध्ये ऑलरेडी जर ब्लिडिंग सुरू असेल तर आपल्याला तिथं ब्लिडिंग सुरू ठेवायचं नसून तिथं ब्लिडिंग स्टॉप करण्याची गरज पडते. बरोबर आहे. पण आपलं ड्रग हे ब्लिडिंग स्टॉप करत नसून ते ब्लिडिंग सुरू ठेवण्याचं काम करते. म्हणून पेप्टिक अल्सर डिसीजमध्ये GI ब्लिडिंगमध्ये आपण हे ड्रग यूज करत नाही. म्हणजे कोणत्याही जिथं ब्लिडिंग होत असेल तिथं हे आपण ड्रग यूज करू शकत नाही. नेक्स्ट आहे ब्लिडिंग डिसऑर्डर्स. तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे की कोणत्याही ब्लिडिंग डिसऑर्डर्समध्ये जिथं कुठं ब्लिडिंग सुरू होत आहे त्या ठिकाणी आपण हे ड्रग यूजच करू शकत नाही, कारण आपल्या ड्रगची ॲक्शनच ती नाही. बरोबर. जसं की हिमोफिलिया, मला माहीत आहे की ह्या जेनेटिक ब्लिडिंग डिसऑर्डर आहे. ह्याच्यामध्ये क्लॉटिंग फॅक्टर्स 8, 9, 11 नंबरचं क्लॉटिंग फॅक्टर्स फॉर्म नसेल होण्यामुळं त्याच्या डिफेक्टमुळं कंटिन्यू ब्लिडिंग सुरू असते. ह्यासुद्धा डिसऑर्डर्समध्ये आपल्याला
ॲस्पिरिन ड्रग कॉन्ट्रा इंडिकेट असतं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, हायपरसेन्सिटिव्हिटी टू ॲस्पिरिन और अदर NSAID असतं. कोणाला ॲलर्जी असेल, कोणाला हायपरसेन्सिटिव्हिटी असेल कोणत्याही नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रगची, तर आपण ॲस्पिरिन ड्रग यूज करत नाही. तिथं ते कॉन्ट्रा इंडिकेट असते, कारण ॲस्पिरिनसुद्धा एक NSAIDs आहे, बरोबर आहे. आता नेक्स्ट बघा, कॉन्ट्रा इंडिकेशन्स आहे त्याचं. चिल्ड्रन विथ व्हायरल इन्फेक्शन्स, रिस्क ऑफ रेस सिंड्रोम. ज्या चिल्ड्रनला, ज्या टीनेजरला व्हायरल इन्फेक्शन झालेलं असेल किंवा त्याला रेज सिंड्रोम झाला असेल. रेज सिंड्रोमचा मिनिंग आहे बघा, आपलं जे लिव्हर असते आणि ब्रेन असते ते स्वेलिंग होणं. हे स्वेलिंग कशामुळे होतं? जेव्हा एखादा आपल्याला इन्फेक्शन झालं असेल, स्पेशली व्हायरल इन्फेक्शन झालं असेल, त्यांनी जर ॲस्पिरिन घेतलं असेल तर त्यावेळेला आपल्याला रेज सिंड्रोम दिसून येतो बघा. व्हायरल डिसऑर्डर्समध्ये जर कोणी ॲस्पिरिन घेतलं असेल त्यावेळेस त्याला रेज सिंड्रोम दिसून येतो. तर मग अशा कंडिशनमध्ये आपल्याला ॲस्पिरिन बिलकुल यूज करायचं नाही, बरोबर. नेक्स्ट, सिव्हिअर किडनी और लिव्हर डिसऑर्डर्स. किडनी आणि लिव्हर डिसऑर्डर्समध्ये आपण मोस्टली ड्रग यूजच करत नाही. कोणतं? कारण ते मेनली त्याच ऑर्गन्समार्फत ते ड्रग मेटाबोलाइज केले जाते, एक्सक्रीट केले जाते. त्यांची जर फंक्शनिंग व्यवस्थित नसेल तर आपण ड्रग यूज करू शकत नाही, बरोबर. नेक्स्ट बघू आपण याचे आता ॲडव्हर्स इफेक्ट नेमकं काय दिसून येतात आपल्याला. फर्स्टली आपल्याला दिसून येतं गॅस्ट्रिक इरिटेशन दिसून येतं आपल्याला, नॉझिया वॉमिटिंग दिसून येतं, GI ब्लिडिंग और अल्सर दिसून येतं जर आपण हे ॲडव्हर्सली यूज केलं तर, बरोबर. टिनिटस म्हणजेच रिंगिंग इन इयर्स, आपल्या कानामध्ये काहीतरी वाजल्यासारखं आपल्याला दिसून येतं जर आपलं असं ओव्हर ड्रग यूज केला तर ॲट हाय डोसेस, बरोबर. नेक्स्ट, रॅशेस दिसू शकतात आपल्याला. आपलं ब्रॉन्कोस्पाझम म्हणजे आपलं जे ब्रॉन्क्युल्स आहे त्यात स्पाझम म्हणजेच त्याचं ल्युमेंट कमी होणं, हे सुद्धा आपल्याला ॲस्पिरिनच्या ॲडव्हर्स इफेक्टमध्ये दिसून येऊ शकतं. नेक्स्ट बघा, प्रोलॉंग्ड ब्लिडिंग टाईम. प्रोलॉंग्ड ब्लिडिंग टाईम म्हणजेच काय? यालाच आपण म्हणतो BT असं म्हणतो, शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो BT. आता BT म्हणजे काय? ब्लिडिंग टाईम म्हणजे काय? इट इज अ टाइम रिक्वायर्ड फॉर ब्लिडिंग टू स्टॉप आफ्टर अ स्मॉल स्टँडर्डाइज्ड स्किन इन्सिजन. जेव्हा स्किन इन्सिजन होतं, स्किनवर काहीतरी जखम होते, तेव्हा त्या ब्लिडिंगला स्टॉप होण्यासाठी किती वेळ लागतो याला म्हणतात ब्लिडिंग टाईम. याचं नॉर्मल रेंज आहे बघा ब्लिडिंग टाईमची. नॉर्मल रेंज ब्लिडिंग टाईमची आहे 3 to 5 minutes. 3 to 5 minutes किंवा 2 to 7 minutes कुठं हे पण दिलेलं आहे 2 to 7 minutes. याला आपण ॲव्हरेजली 3 to 5 म्हणू शकतो, पण 2 to 7 minutes ब्रॉडली लक्षात ठेवा. नॉर्मल आपला ब्लिडिंग टाईम असते, म्हणजे एवढ्या वेळामध्ये आपली जी जखम झालेली आहे, जिथं ब्लिडिंग होत आहे ती स्टॉप व्हायलाच हवी, बरोबर. परंतु जर प्रोलॉंग ब्लिडिंग टाईम असलं म्हणजे ग्रेटर दॅन 7 minutes जर आपल्याला ब्लिडिंग स्टॉप होण्याला लागत असेल तर त्यावेळेस आपण ॲस्पिरिन ड्रगमुळे काय होतं, मग ब्लिडिंग टाईम आपला इन्क्रीज होत असतो. जी ब्लिडिंग आपली स्टॉप व्हायला पाहिजे होती 2 ते 7 मिनिटामध्ये, ॲस्पिरिननं हा टाईम इन्क्रीज होतो, ग्रेटर दॅन 7 minutes होतो. हे कशामुळे व्हायला लक्षात घ्या, कारण ॲस्पिरिनची जी ॲक्शन आहे ती क्लॉट न फॉर्म होऊ देण्याची आहे. तर ब्लिडिंग स्टॉप कधी होते? जेव्हा क्लॉट फॉर्मेशन होईल तेव्हा आपली ब्लिडिंग स्टॉप होते, बरोबर आहे. आपण हे ड्रग जर जास्त यूज केलं तर आपल्याला प्रोलॉंग ब्लिडिंग टाईम दिसून येऊ शकते, म्हणजेच ग्रेटर दॅन 7 minutes हा ब्लिडिंग टाईम आपल्याला दिसून येऊ शकतो ॲस्पिरिनच्या
ॲडव्हर्स इफेक्टमुळे. आता नेक्स्ट म्हणजे लास्ट बघूया आपण, आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय, एका नर्सची रिस्पॉन्सिबिलिटी काय, जबाबदारी काय ड्रग देण्या अगोदर. तर फर्स्ट आहे बघा, ॲडमिनिस्टर आफ्टर फूड और विथ मिल्क टू रिड्यूस गॅस्ट्रिक इरिटेशन. जेवणानंतर द्यायचं किंवा मिल्क सोबत द्यायचं गॅस्ट्रिक इरिटेशन रिड्यूस करण्यासाठी, बरोबर आहे. नेक्स्ट, मॉनिटर्स फॉर सायन्स ऑफ ब्लिडिंग गम्स स्टूल और युरिन. ज्या कोणत्याही समजा ऑर्गन्समध्ये आपल्या आउटपुटमध्ये ब्लिडिंग येत आहे का, ह्याचे सायन्स जे आहेत ते आपल्याला ड्रग देण्या अगोदरच मॉनिटर करूनच घ्यायचे. नेक्स्ट, डू नॉट गिव्ह टू चिल्ड्रन्स विथ व्हायरल इन्फेक्शन्स. चिल्ड्रन्स स्पेशली ज्यांना व्हायरल इन्फेक्शन्स असतं अशा लोकांना ॲस्पिरिन ड्रग द्यायचं नाही, कारण आपण एक बरेच डिसीज बघितला, रेस सिंड्रोम, ह्याचे चान्सेस असतात. नेक्स्ट, एज्युकेट द पेशंट टू अवॉइड अल्कोहोल व्हाईल टेकिंग ॲस्पिरिन. ॲस्पिरिन सुरू असते वेळेस, ॲस्पिरिनचा ड्रग डोस मेडिकेशन पेशंटला सुरू असते वेळेस त्यांना अल्कोहोल बिलकुल त्याला घेऊ द्यायचं नाही, हे पण आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते. नेक्स्ट, चेक फॉर हिस्ट्री ऑफ अल्सर्स और ब्लिडिंग डिसऑर्डर्स. त्याला कोणता अल्सर आहे का, अल्सरची हिस्ट्री आहे का, ब्लिडिंग डिसऑर्डर्स त्याला कोणता आहे का, हिमोफिलियासारखा किंवा अदर डिसऑर्डर्स, क्लॉटिंग फॅक्टर्समध्ये काही डिफेक्ट आहे का, सगळ्या गोष्टी आधी चेक करूनच आपल्याला ॲस्पिरिन ड्रग पेशंटला ॲडमिनिस्टर करायचं असते. ठीक, हे झालं बघा ॲस्पिरिन ड्रगबद्दल. तर बघा मित्रांनो, असेच आपण एक एक करत पूर्ण ड्रगविषयी इन्फॉर्मेशन घेऊया. तुम्ही फक्त चॅनलसोबत राहा. व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा, सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.